राज्यसेवा पूर्व नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे. मागच्या वर्षी सुरू केली होती, पण यावर्षी थोडंसं वेगळं या बॅचच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. कसं करणार आहे सर, वेगळं काय करणार आहेत, पण 125 प्लस मार्क विद्यार्थ्याला कसे आले पाहिजे याचा प्रयत्न आपण या बॅचच्या माध्यमातून करणार आहोत. मग 125 प्लस कसे येतील सर? बघा, ज्या वेळेस तुम्हाला पॉलिटी, त्यानंतर तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट कुठला आहे, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्सला बऱ्याच जे काय तुम्हाला अर्थशास्त्रज्ञावर प्रश्न विचारतात, त्यामुळे आपण तिथं थोडंसं हे होतो. पण तुमच्यात जो काय याचा कुठला पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, यामध्ये किती प्रश्न येतात? जवळजवळ 30 प्रश्न येतात. 30 पैकी झाले 60 मार्क. तो लिहितात 60 पैकी, म्हणजे 30 प्रश्नांपैकी जवळजवळ 26 ते 27 आले पाहिजे. आता मागच्या वेळेस तुम्ही काढून बघा, पॉलिटी आणि जिओग्राफीला मला वाटत नाही आपल्या बाहेर प्रश्न गेलेला असेल, बरोबर. म्हणून अरे तसंच तुमचं एन्व्हायरमेंट असेल, सायन्स असेल. आता सायन्स सांगता येत नाही तुम्ही बघताय की का रे सायन्सवर विश्वास ठेवून चालत नाही. ज्या टॉपिकवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात ते टॉपिक बेस्ट करायचे आणि मिनिमम मार्क आले पाहिजे. जनरली इतिहासाला क्रोनॉलॉजी माहिती असणं मॉडर्न हिस्ट्रीला महत्वाचं आहे. एन्शंट मेडिवल जे काय आहे त्याच्यामध्ये आपण इव्हन एनसीईआरटी असतील किंवा मग स्टेट बोर्ड असेल त्याला धरून आणि प्रिव्हियस इयरची क्वेश्चन याला धरून आपण ते काय अभ्यास करून घेऊया. म्हणून या बॅच मध्ये अगदी व्यवस्थित कुठल्याही प्रकारचा आणि तुम्हाला काय अशी गडबड किंवा काय घाई केली जाणार नाही अशी ही परिपूर्ण असणारी पूर्वची बॅच आहे. आणि अगदी खरे कमी फीस मध्ये आपण ही बॅच घेतोय. म्हणून मला वाटतंय की ज्या ज्या विद्यार्थ्याला राज्यसेवा करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी निश्चित ही बॅच करावी आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला मॅक्सिमम देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. धन्यवाद मित्र.